आणि आता हे वरती तोंड करून आलेले परत तुमच्याकडे मतं मागायला तीच आश्वासनं यांनी परत 2026च्या संकल्पनाम्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला वेळच काढता येईल सगळे काय बोलतात ना ते प्रत्येक विभागात लायब्ररी सुविधा देणार लायब्ररी अरे 2 ओळी वाचायची यांची कुवत नाहीये यांना पु ल देशपांडे माहित नाहीत यांना प्रख्यात्रांची नाटकं माहित नाहीत सर्वसामान्य मुलांना संधी आहे खाजगी हॉस्पिटलची बिल कमी करायची आहेत ना आमच्यासारखे पाहिजे त्यांना वाटतं शेजारच्या माणसाचं बिल कमी झालं पाहिजे आणि हात जोडून विनंती 15 तारखेला जिथे कमळ दिसेल तिथे तुमचं बोट पुढे गेलेला ट्रेंड आहे तो ट्रेंड इथला ट्रेंड आहे तो आणि त्या ट्रेंडचं वाईट वाटतं मला आणि आता हे वरती तोंड करून आलेले परत तुमच्याकडे मतं मागायला तीच आश्वासनं यांनी परत 2026च्या संकल्पनाम्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला वेळच काढता येईल सगळे काय बोलतात ना ते प्रत्येक विभागात लायब्ररी सुविधा देणार लायब्ररी अरे 2 ओळी वाचायची यांची कुवत नाहीये यांना पु ल देशपांडे माहित नाहीत यांना प्रख्यात्रांची नाटकं माहित नाहीत सर्वसामान्य मुलांना संधी आहे खाजगी हॉस्पिटलची बिल कमी करायची आहेत ना आमच्यासारखे पाहिजे त्यांना वाटतं शेजारच्या माणसाचं बिल कमी झालं पाहिजे आणि हात जोडून विनंती 15 तारखेला जिथे कमळ दिसेल तिथे तुमचं बोट पुढे गेलेला ट्रेंड आहे तो ट्रेंड इथला ट्रेंड आहे तो आणि त्या ट्रेंडचं वाईट वाटतं मला नाही असं काय नसतं ते त्यांना वाटत असेल बलवान आहेत ते पण ज्यावेळी लोक ठरवतात एखाद्याला हरवायचं त्यावेळी ते हरवतात इंदिरा गांधी सुद्धा हरल्या होत्या निवडणूक सखा पाटील सुद्धा निवडणूक हरले होते ज्याला मुंबईचा अनाभिषेकचा सम्राट बोलतात तो निवडणूक हरलेला आहे तर बाकीचे काय आहेत त्यांच्या पुढे तरी हे लोक मोठे नाही आहेत आपले एकूण 7 उमेदवार उभे आहेत पूर्ण पनवेलमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपण सध्या आहोत आणि काही ठिकाणी आपण आघाडी च्या बाहेर आहोत म्हणजे तिथे आपण मैत्रीपूर्ण लढत करतोय लोकांनी ठरवलं तर 7च्या 7 निवडून येतील मागच्या सरकारने 2017ला जी 10 सूत्र बनवली होती आणि जवळपास 40 ते 50 आश्वासनं दिली होती त्यातलं दुर्दैवाने एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि हे मी पुराव्यासकट इथे दाखवलंय आता आणि याच्या पुढे सुद्धा ती आश्वासनं पाळली जातील याचा काही भरोसा आम्हाला नाही ते होणारच नाही कारण त्यांचं